देवगडच्या मुनंगी इथं अणुऊर्जा प्रकल्पाचा प्रस्ताव आहे आणि या प्रकल्पाला आंबा बागायतदारांनी तीव्र विरोध केला। देवगड मीठ मुंबरी समुद्रकिनारी जलसमाधी आंदोलन केलं जातं। राजू शेट्टी, जानकर आणि विनायक राऊत यामध्ये सहभागी झाले। आंबा आणि काजू संदर्भातली जी नुकसान भरपाई ती कोकणवासीय शेतकऱ्यांना मिळालेली नाही, जी शासनाने जाहीर केली ती अतिशय तुटपुंजी आहे। त्यामुळे आज बघितलं तर देवगड मीठ मुंबरी या भागात सध्या जे शेतकरी आहेत ते कुठेतरी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली एकवटलेले पाहायला मिळत आहेत। या आंदोलनाला बघितलं तर महादेव जानकर शेतकरी नेते हेही उपस्थित आहेत, तर जे ठाकरे सेनेचे माजी खासदार विनायक राऊत हे देखील उपस्थित आहेत आणि माजी आमदार वैभव नाईक ठाकरे सेनेचे हे उपस्थित आहेत। यामध्ये बघितलं तर अणुऊर्जा प्रकल्प हा देवगडमध्ये होण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी हे जे शेतकरी आहेत ते याच ही जी खाडी आहे या खाडीमध्ये हे जलसमाधीसाठी उतरणार आहेत आणि इथे जर पाहिलं असेल तर इथे ते उतरू नयेत यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस फौज पाटा आहे तो आलेला आहे। आणि त्यामुळे आता जो सध्या बघितलं तर इथे जो त्यांचा मेळावा आहे तो शेतकऱ्यांचा मेळावा सुरू आहे आणि त्यानंतर हे जे आंदोलनकर्ते आहेत ते सर्व हे नेते मंडळी आहेत ते याच खाडीत उतरणार आहेत आणि त्यासाठी हा मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त पाहायला मिळतोय। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, देवगड, सिंधुदुर्ग।